This call is now being recorded. Good morning, everyone. Our today's topic is the three-phase power measurement by 2 wattmeter method practical on the VLab. VLab वरती थ्री फेज पॉवर मेजरमेंट बाय 2 wattmeter मेथड हे प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचं आहे. तर त्यासाठी ही जी डायग्राम दिलेली आहे तर त्या डायग्रामच्या अकॉर्डिंगली आपल्याला कनेक्शन्स करायचे असतात. तर ते कनेक्शन्स कसे आहेत ते एकदा बघा. कनेक्शन मध्ये काय दिलेलं आहे? Then according to this diagram, W1 and W2 is connected in circuit. हा कसला लोड दिसतोय? इट इज अ बॅलन्स लोड. हे जे प्रॅक्टिकल आहे हे आपण दोन लोड साठी परफॉर्म करू शकतो. एक फॉर बॅलन्स लोड अँड सेकंड फॉर दी अनबॅलन्स लोड. बॅलन्स लोड अँड अनबॅलन्स लोड यामध्ये डिफरन्स काय आहे? इथे दिसतंय बघा तुम्हाला हे राऊंड शेप मध्ये, म्हणजे हा तुमचा इम्पेडन्स आर फेजचा, इम्पेडन्स ऑफ बी फेज अँड इम्पेडन्स ऑफ वाय फेज. आर वाय बी असे 3 फेज असतात थ्री फेज सप्लायला. आणि इच फेजला सपोज आर फेजला आपण 2 लॅम्प कनेक्ट केले, वाय फेजला पण 2 लॅम्प कनेक्ट केले आणि बी फेजला पण 2 लॅम्प कनेक्टेड आहे, म्हणजे इक्वल लोड आहे प्रत्येक फेजला. तर त्या केसमध्ये जो लोड असतो त्याला आपण बॅलन्स लोड म्हणतो. मीन्स if there is a balance load on each phase, then it is called as a balance load. क्लिअर? मग अनबॅलन्स लोड कुठल्या केस मध्ये म्हणणार? समजा हे तुमचे झेड आहे बघा, आर प्लस जे एक्स एल किंवा डायरेक्टली झेड. फर्स्ट आर फेजला 3 लॅम्प कनेक्ट केले, बी फेजला 2 आणि वाय फेजला 4. तर त्या केस प्रत्येक फेजवर वेगवेगळा लोड असणार, मग तो झाला तुमचा अनबॅलन्स लोड. तर सध्याच्या कंडिशनला आपण हे बॅलन्स लोड साठी एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. बॅलन्स लोडने आपल्याला काय करायचे की प्रत्येक फेजवरती इक्वल लोड द्यायचा आहे. आर फेजला सपोज आपण काहीतरी सपोज 20 एवढी व्हॅल्यू सेट केली किलोवॅटची, बी फेजला पण 20 केली आणि वाय फेजला पण 20, अशी तिन्ही फेजला सेम व्हॅल्यू सिलेक्ट केली. त्यानंतर आपल्याला बघायचंय की W1 काय रेकॉर्ड करतो आणि W2 काय रेकॉर्ड करतो. ऑब्विसली काय असणार आहे, इक्वल लोड असल्यामुळे किंवा बॅलन्स लोड असल्यामुळे हे जे काही दोन्ही वॅटमीटर कनेक्ट केलेले ते सेम रिडिंग दाखवणार आहे. हे तुम्हाला ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली तुमचं परफॉर्मन्स होईल लॅबमध्ये त्यावेळेस पण ते तुम्हाला व्हेरीफाय करता येणार आहे का सेम वॅटमीटर रिडिंग दाखवतात का. तर पहिले कनेक्शन कसे असतं बघा. वॅटमीटरला 4 टर्मिनल असतात. आपण पहिल्या लेक्चर मध्ये ऑलरेडी बघितले. वॅटमीटर हॅज अ 4 टर्मिनल एम एल सी व्ही. एम टर्मिनल आहे, माझा कर्सर दिसतोय का? जिथे कर्सर आहे बघा तो आहे तुमचा एम टर्मिनल. एल टर्मिनल जो आहे तो डायरेक्टली इथे लोडला कनेक्ट होत असतो. जिथे माझा कर्सर आहे तो काय आहे? एल टर्मिनल. नंतर हा जो प्रेशर कॉइलचा फर्स्ट पॉइंट असतो तो असतो तुमचा सी टर्मिनल. मग एम आणि सी इथे शॉर्ट केलेले बघा, दिसतोय का कर्सर? पार्टिसिपंट रिप्लाय करा. Yes, ma'am. ओके. देन द सेकंड पॉइंट ऑफ प्रेशर कॉइल, कर्सर माझा जिथे आहे तो सेकंड पॉइंट आहे तुमच्या प्रेशर कॉइलचा. वॅटमीटर मेथडचे ज्यावेळेस आपण कनेक्शन करू त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, करंट कॉइल ज्या फेज मध्ये कनेक्टेड असते त्या 2 फेज सोडून उरलेला फेज जो असतो तिथे आपण प्रेशर कॉइलचा व्ही टर्मिनल शॉर्ट करतो. हे सगळं माइंड मध्ये सगळ्यांनी एक पॉइंट नोट करून ठेवा. पहिल्या वॅटमीटरची जी काही करंट कॉइल आहे ती आर फेज मध्ये, जो लास्ट वन बी फेजचा जे काही तुमची करंट कॉइल आहे त्याचं जे व्ही टर्मिनल आहे, म्हणजे एक करंट कॉइल आर फेज मध्ये आणि दुसरी करंट कॉइल बी फेज मध्ये, आणि वाय फेज मध्ये काही कनेक्टेड आहे का? नाही.
मग जो वाय फेज उरलेला असतो तिथे आपण ह्या दोन जे काही प्रेशर कॉइलचे व्ही टर्मिनल आहे ते शॉर्ट करत असतो. फर्स्ट वॅटमीटरचं व्ही टर्मिनल आहे ते वाय फेज मध्ये शॉर्ट केलेले आहे. हे झाले फर्स्ट कनेक्शन वॅटमीटरचे. सेकंड वॅटमीटरचे कनेक्शन कसे, बी फेज एम टर्मिनलला दिलाय सेकंड वॅटमीटरच्या, एल टर्मिनल डायरेक्टली लोडच्या बी फेजला गेला, एम आणि सी टर्मिनल शॉर्ट केलेले. माझा कर्सर जसा सरकतोय तसं बघा, एम आणि सी दोन्ही शॉर्ट केले आणि जे व्ही टर्मिनल आहे ते अगेन जिथे आपण फर्स्ट वॅटमीटरचा जो व्ही टर्मिनल आहे तिथेच वाय फेजला सेकंड वॅटमीटरचं व्ही टर्मिनल शॉर्ट करणार. म्हणजे दोन्ही व्ही टर्मिनल वाय फेज मध्ये शॉर्ट केले, एम टर्मिनल ऑलवेज इकडच्या फेजला कनेक्ट केले, एम आणि सी शॉर्ट केली आहे दोन्ही फेजचं, आणि एल टर्मिनल आर फेजचं आर ला आणि बी फेजचे बी ला, आणि जो काही तुमचा वाय फेज आहे तो डायरेक्टली लोडला कनेक्टेड आहे. तर सगळ्यांना कनेक्शन समजले का कसे वॅटमीटरचे, टू वॅटमीटर मेथडचे कनेक्शन समजले का? येस मॅम. ओके, आता आपल्याला नोटेशन बघायचंय. द व्होल्टेज मेजर्ड बिटवीन एनी टू लाईन्स आर आणि वाय, ह्या दोघांच्या मध्ये जे व्होल्टेज असतो त्याला आपण लाईन व्होल्टेज म्हणतो. मी काय वर्ड यूज केला, द व्होल्टेज मेजर्ड इन बिटवीन एनी टू लाईन. आर फेज एक लाईन आहे, हा स्टार कनेक्टेडचा लोड आहे, दॅट्स वाय आर फेज किंवा मग आर लाईन अँड वाय लाईन ह्या दोन लाईनच्या मध्ये आपण काय केलंय, व्होल्टेज व्ही आर वाय, व्ही हा आर आणि त्यानंतरचा वाय, व्ही आर वाय हे झालं तुमचं लाईन व्होल्टेज. देन द करंट फ्लोईंग थ्रू रिस्पेक्टिव्ह फेज, आर फेज मधनं जो करंट फ्लो होईल, आता स्टार कनेक्टेड मध्ये लाईन करंट आणि फेज करंट हा सारखाच असतो कारण त्याचं कुठे डिवायडेशन होत नाही. म्हणून आय आर एन हा तुमचा लाईन करंट पण आहे आणि फेज करंट पण आहे. सिमिलरली आय वाय एन, आय बी एन रिस्पेक्टिव्ह फेज मधनं फ्लो होणाऱ्या करंटचे नोटेशन दिलेले. वाय फेज मधला आय वाय एन, बी फेज मधून आय बी एन आणि आर फेज मधनं आय आर एन. हे झाले तुमचे करंटचे नोटेशन. हा झाला तुमचा फेज करंट किंवा लाईन करंट, आणि व्ही आर वाय हे झालं तुमचं लाईन व्होल्टेज. आणि हे जे काही लास्टला इम्पेडन्स दाखवले तर हा तुमचा लोड आहे, तर त्या लोडची आपल्याला व्हॅल्यू सेट करायची असते. डायग्राम समजली का कशी आहे आणि नोटेशन काय समजले का? येस मॅम. ओके, त्यानंतर आता आपल्याला W चं इक्वेशन कसं नोट करायचं ते बघायचंय. तर बघा, आपण पॉवरचा फॉर्म्युला काय लिहितो, P इज इक्वल टू व्ही आय इंटू कॉस फाय, बरोबर, व्ही आय कॉस फाय असं आपण इक्वेशन W चं इंडिकेट करतो. ठीक आहे, आता W1 च्या रिलेटेडची रिडिंग्स आपल्याला बघायची. जो फर्स्ट W1 दिलेला आहे तो कुठल्या फेज मध्ये कनेक्टेड आहे, टेल मी फ्रॉम युअर साइड. W1 कुठल्या फेज मध्ये कनेक्टेड आहे, डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे, आर, व्हेरी गुड, आर मध्ये कनेक्टेड. मग त्याच्यासाठीचा करंट पण कुठला येणार आहे, आय आर एन हा करंट येणार आहे. व्होल्टेज कसं घ्यायचं, प्रेशर कॉइल ज्या दोन टर्मिनलच्या मध्ये कनेक्टेड आहे ते व्होल्टेज आपल्याला घ्यायचंय. प्रेशर कॉइलचं फर्स्ट पॉइंट आर ला कनेक्टेड आहे आणि सेकंड पॉइंट कुठे कनेक्टेड आहे, एंड कुठे झाला प्रेशर कॉइलचा सांगा, वाय. वाय मध्ये. मग व्होल्टेज कुठलं घ्यायचं, व्ही आर वाय, करंट आर फेज मधला आणि व्होल्टेज व्ही आर वाय. मग W1 इज इक्वल टू आय आर एन इंटू व्ही आर वाय. हे बघा खाली इथे इक्वेशन आहे का तसं चेक करा, आहे का तसं इक्वेशन, हा जो मी इथे हायलाइटेड केला एरिया आहे का? येस मॅम. ओके, मग हे W1 ची हे W1 चं तुमचं इक्वेशन झालं.
सिमिलर फॉर दी W2. काय चेंजेस होतील? कोणी सांगेल का W2 साठी काय येईल मग? हा W2 कुठल्या फेज मध्ये कनेक्टेड आहे? B. B. मग करंट कोणता घ्याल तुम्ही मग त्या केसमध्ये? IYN. B. वाय कसं काय येईल? बी मध्ये कनेक्ट असल्यावर वाय कसं काय येईल? IBN. IBN. व्हेरी गुड. IBN. आणि प्रेशर कॉईल कोणत्या दोन फेज मध्ये कनेक्टेड आहे? B and Y. बी आणि वाय. मग व्होल्टेज कोणतं येईल? व्ही फर्स्ट जिथनं स्टार्ट YB. झाला तो पहिला घ्यायचा आणि जिथं एंड झाला तिथं ते दुसरं घ्यायचं. मग व्ही काय येईल? Y. B and Y. व्ही बी वाय. क्लिअर? मग तसं W2 चं इक्वेशन आहे का बघा खाली. आहे का इथे बघा? W2 IBN V by Y. IBN इंटू व्ही बी वाय. क्लिअर? दोन्ही इक्वेशन समजले का? Yes, Oh. ma'am. ओके. आता एक पॉइंट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा, हे जे व्होल्टेज आहे हे तुमचं लाईन व्होल्टेज आहे. एनी कुठल्या पण दोन लाईनच्या मध्ये. पण जे आपण इथे इक्वेशन रिप्रेझेंट करणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू आपल्याला फेजला रिप्रेझेंट करायचं आहे. फेजला रिप्रेझेंट करताना काय करायचं? जो फर्स्ट असतो व्ही बी एन म्हणजे द व्होल्टेज विच इज मेजर्ड बिटवीन वन फेज आणि न्यूट्रल. म्हणजे हे वॅटमीटरचे कनेक्शन सपोज इथून काढून हा पॉइंट जर इकडे आला असता असा तर ते तुमचं फेज व्होल्टेज असतं. म्हणून मग तो आपण डिफरन्स घेतो त्यामधला. व्ही आर एन मायनस व्ही वाय किंवा व्ही वाय एन. बघा इथे दिले बघा. जो तुमचा फर्स्ट पॉइंट असतो तो प्लस घ्यायचा आणि जे सेकंड टर्मिनलला कनेक्टेड असतो तो मायनस घ्यायचा. म्हणजे व्ही बी एन मायनस व्ही वाय एन हे W2 ला झालं. सेम W1 ला काय आहे? हे बघा इथे व्ही आर एन मायनस व्ही वाय एन. मायनस वाय एन का घेतलं? की आपण हे जे काही फेजचं जे व्होल्टेज आहे ते वायला सेकंड पॉइंटला कनेक्ट घेतलंय म्हणून इथे हा मायनस घ्यायचा. ठीक आहे. तर आपण ते इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो. अदरवाईज इथपर्यंत घेतलं तरी चालणार आहे. तर लास्टला मग ज्यावेळेस आपण हे दोन्ही इक्वेशन ऍड करतो W1 इथे दिलंय बघा हा पहिला, हा W1 आणि हा W2 ह्या दोघांची ऍडिशन केली तर हे दोन इक्वेशन आपण इथे रिप्रेझेंट केले. तर त्यावरून आपल्याला एक कन्क्लुजन असं येतं की व्ही आर एन आय बी एन आणि आय वाय एन हे इज इक्वल टू 0. म्हणजे त्या तिन्ही करंटची जर आपण समेशन केली ती इज इक्वल टू 0. आणि त्यावरून आपल्या W1 प्लस W2 ची ऍडिशन अशी येणार आहे की जो काही आपला फेज करंट आणि फेज व्होल्टेज ह्या सगळ्यांची ऍडिशन केली का आपल्याला W1 प्लस W2 ची व्हॅल्यू भेटणार आहे. तर त्यावरून आपण ही फेजर डायग्राम इथे ड्रॉ करतो. तर हा पॉइंट आपण लेक्चरच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला 1 to 1 फेजर डायग्राम काढायची असेल त्यावेळेस मी सांगणार आहे. पण प्रॅक्टिकली फक्त W1 प्लस W2 वरून आपण ही फेजर डायग्राम ड्रॉ करतो हे लक्षात ठेवा. आपण लेक्चरमध्ये याच्यावरती टोटल 1 to 1 पॉइंट बघू. तर इथपर्यंत थेरी समजली का सर्वांना? आता आपल्याला प्रॅक्टिकली सिम्युलेशन बघायचंय. थेरी कळाली का Yes, सर्वांना? ma'am. ऍटलीस्ट W1 आणि W2 ची रिडिंग नोट करताना कुठला वेक्टर किंवा फॅक्टर ते कळालं सर्वांना? Yes, ma'am. ओके. आता मी सिम्युलेशनची टॅब शेअर करते, ती शेअर झाली की मला सांगा. सुमित सोनवणे काही क्वेश्चन आहे का तुला? हँड रेज केलाय.
दिसते का नाही स्क्रीन? मॅम. बर, Yes, ma'am. ओके. आता एक आपण प्रोसिजर बघायची. R1, R2 and R3. ठीक आहे, आपण सिक्वेन्सेस जाऊ. RYB हे 3 फेजेस आहे, 3 फेज सप्लायचे. दिसताय का? Yes, ma'am. स्क्रीन याच्यापेक्षा मोठी होत नाही, त्याच्यामुळे असंच बघायला लागेल तुम्हाला. RYB 3 फेजचा सप्लाय. देन हा इथे काही एक तुमचा ICDP कनेक्ट केलाय, आयर्न क्लॅड डबल पोलचा स्विच आहे. ह्या डॉटेड लाईन्स असतात, याला काय म्हणतात? ICDP, आयर्न क्लॅड डबल पोल. त्यानंतर इथे सिरीज मध्ये प्रत्येक फेजला एक सिरीज मध्ये ॲमीटर कनेक्टेड आहे. तर फर्स्ट हे ॲमीटर दिसतंय 0 to 5, त्याची रेंज आहे. माझा कर्सर जसा मूव्ह होतोय तसं तुम्ही सगळ्यांनी बघत चला. हे जे ॲमीटर आहे, हे कुठली करंटची रिडिंग नोट करेल, कुठल्या फेज मधली? टेल मी फ्रॉम युअर साइड. R. आर फेज, व्हेरी गुड. हे जे सेकंड ॲमीटर कनेक्ट केलेलं आहे, त्याची पण रेंज 0 to 200 दिलेली. कुठल्या फेजची रिडिंग मेजर करेल तो? Y. वाय फेज, व्हेरी गुड. आणि हे जे लास्टचं ॲमीटर दिलंय, याची रेंज 0 to 5 एम्पियर आहे. तर ते कुठल्या फेजचं B. रिडिंग शो करेल? B. B. बी फेज, व्हेरी गुड. देन म्हणजे ॲमीटर A1, A2 and A3 फॉर आर फेज, वाय फेज आणि बी फेज हे कनेक्टेड आहे. देन वॅटमीटर W1 ची ML हे जी काही करंट कॉईल आहे ती आर फेजच्या सिरीज मध्ये, आणि एम आणि सी शॉर्ट केले, सी आणि व्ही हे आर आणि वाय च्या मध्ये कनेक्टेड आहे. म्हणजे हा W1 आहे. इट इज द मेजर द पॉवर इन आर फेज. W1 कुठल्या याची पॉवर मेजर करणार आहे? माझा मॅडम कर्सर आवाज कट होतोय. काय काय W1 measures the power in R phase. Similarly, W2 measures the power in the B phase. कनेक्शन जशी तुमची सर्किट डायग्राम सेम त्या मॅनर मध्ये इथे कनेक्शन केलेले. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. देन R1, R2, R3 आर दी लोड, जी तुमची झेड दाखवला होता ना डायग्राम मध्ये, तोच सेम आहे, फक्त इथे R1, R2, R3 नोटेशन घेतलेले. आर फेजचा लोड आहे बघा, पॉइंट इथनं इथे कनेक्टेड आहे. इथे पण सर्किट इथून इथे कनेक्टेड आहे, आणि बी फेजला पण सेम कनेक्टेड आहे. R1 is the load of R phase, R2 is the load of Y phase, and R3 is the load of B phase. क्लिअर आहे सर्किट डायग्राम सर्वांना? Yes, ma'am. आता आपल्याला प्रोसिजर काय करायची ते बघा. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला जे काही लाईन व्होल्टेज आहे इथे दिले बघा, लाईन व्होल्टेज एल व्होल्टेज इन व्होल्ट असं लिहिलेले, त्याची व्हॅल्यू आपल्याला सेट करून घ्यायची. सपोज फर्स्टली आपण ती 100 व्होल्ट घेतली, आणि दुसऱ्या केस मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स एवढी सेट करून घ्यायची. म्हणजे फर्स्ट टाइम आपल्याला पहिली जी काही स्टेप आहे ती काय करायची, तुमचं लाईन व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ही सेट करून घ्यायची. मग इथे मी चेंज करू शकते बघा, एरो दिलेला आहे, मी ती 150 घेऊ शकते, 200, 230 काही घेऊ शकते. मग स्टँडर्डली आपण सपोज स्टार्टिंगला 100 घेतला, 100 ला मी व्होल्टेज सेट केलंय, आणि फ्रिक्वेन्सी पण इथे दिलेली. तर आपण स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती असते आपल्या इथे सप्लायची इंडियामध्ये, किती असते? 50 hertz. Ma'am, 50. 50 हर्ट्स. मग मी तिथे 50 हर्ट्स या एरोनी प्लस मायनस शिफ्ट करता येतं, तर 50 मी इथे सेट केला. पहिल्या स्टेप मध्ये डाऊट कोणाला काही? क्लिअर सर्वांना? Yes, ma'am. हो. देन नेक्स्ट स्टेपला काय करायचंय आपल्याला, हा जो काही लोड दिलेला R1, R2 आणि R3 याची व्हॅल्यू बॅलन्स सेट करायची. बॅलन्स मीन्स काय? बोला. बॅलन्स लोड आपल्याला सेट करायचा आहे, म्हणजे काय करायला लागेल? मॅम सगळ्या व्हॅल्यूज इक्वल. सगळ्या व्हॅल्यू इक्वल, प्रत्येक फेजला इक्वल. तर इथे बघा, मी इथे दिलेलं आहे खाली, दिसतोय का? हा जिथे माझा कर्सर आहे 25 ला तिथं कर्सरला दिलेलं आहे. तर मी ह्या एरोनी ती प्लस मायनस कुठली पण व्हॅल्यू सेट करू शकते. फर्स्ट व्हॅल्यू सपोज मी 25
सगळ्यांसाठी सेट केली. मग इथे 25 आलं बघा सगळ्यांकडे. R ला 25, I ला पण आणि B ला पण. क्लिअर? व्हॅल्यू कुठून सेट करायची प्रत्येक लोडची ती इथे दिलेली बघा. ही आपली स्टेप नंबर 3 आहे. समजलं का इथपर्यंत? Yes, ma'am. देन पुढच्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला जे व्हॅल्यू दिलेलं आहे इथे आपल्याला काय दिलेलं आहे, खाली एक ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे. तर जेव्हा आपण फिल दी टेबल ह्या टॅबवरती प्रेस करणार त्यावेळेस ह्या टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यू इंट्रोड्यूस होणार. तर आपल्याला कम्पेअर करायचंय की आपण कॅल्क्युलेट केलेली पॉवर आणि वॅटमीटरने मेजर केलेली पॉवर सारखी येते का. मॅन्युअली आपण काय करणार, W1 आणि W2 ची ऍडिशन करून ही पॉवर कॅल्क्युलेट करणार आणि डायरेक्टली WM म्हणजे ती मेजर्ड पॉवर असणार आहे. WM डायरेक्टली रेकॉर्ड होणार आहे, तर ती आपल्याला फर्स्ट केसमध्ये मी सेट करून घेतली दिलेला आहे. दिसतोय का एरो दिसतोय का? Yes, ma'am. तो काय करणार, प्रेस करणार आहे. तो प्रेस केला मीटर 00 दिसतोय बघ आपल्याला, किंवा इथे प्रेस केलाय आली का मीटरच्या खाली रिडिंग. Yes, म्हणजे ma'am. सर्किट आपलं ऑन झालंय आणि आपण सर्किट मध्ये 100 व्होल्ट सप्लाय दिलाय. मग त्या केसमध्ये R फेज मधनं पण 2.3 एवढाच करंट फ्लो होणार आहे, कारण की त्याच्यावर 25 ओम एवढाच लोड आहे. Y फेज मधनं पण काय होणार आहे की तो करंट फ्लो होणार. आता इथे करंटला आपल्याला तिथे इथे व्होल्ट मीटर कनेक्टेड आहे. ॲमीटरच्या अक्रॉस काही डॉटेड लाईन कनेक्टेड दिसत आहे का, आहे का, नाहीये. म्हणजे हे ॲमीटर इथे आपल्याला नाही का, तिथे हा मीटर कनेक्टेड नाही. हे जे व्होल्टेज आहे हे लाईनचं व्होल्टेज आहे, म्हणजे आपण जे 100 व्होल्ट इथे व्होल्टेज दिलं व्होल्टेज आपल्याला इथे व्होल्ट मीटर भेटलेलं आहे बघा 100 व्हॅल्यू. त्यानंतर बी फेजला पण सेम आहे का, 2.3 एवढाच करंट फ्लो होतोय का, तर लोड 25च दिलेला आहे इकडे. आणि W1 ने व्हॅल्यू किती मेजर केली, 199.8 आणि W2 ने 200. क्लिअर इथपर्यंत समजलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके. आता आपल्याला फिल दी टेबल याच्यावरती प्रेस करायचं आणि इथे व्हॅल्यू सगळ्या इंट्रोड्यूस होतील. मी ज्यावेळेस फिल द टेबल म्हणेन त्यावेळेस हा ऑब्झर्वेशनचा इथला पहिला जो आहे हो तो फिल बघा प्रेस केला. रिप्लाय करा. ऑब्झर्वेशन बघा WC जो तुम्ही WM केला तो 400 आहे. 0.1 डिफरन्स आहे फक्त, म्हणजे हे आपलं कॅल्क्युलेशन ट्रू आहे. 399 ही कॅल्क्युलेटेड पॉवर आहे आणि 400 ही तुमची मेजर पॉवर आहे W1 प्लस W2 ची. क्लिअर? स्टेप सगळ्यांना क्लिअर झाली का? Yes, ma'am. ओके. सेकंडला काय करायचंय, लोड तुम्ही आता 25 घेणार. 30 व्हॅल्यू चेंज झाली 30 घेतली. प्रेस करा तुम्ही परत W आणि WN ची व्हॅल्यू तुमच्या साईड मला व्हॅल्यू पुरेट आली का, आली तर ती किती आली. फिल द टेबल मी परत. त्यानंतर परत हा 30 वेळेस आपण लोड चेंज करू. मॅम आवाज ब्रेक येतोय. त्यावेळेस तिथे आपल्याला हा आता येतो का आवाज? येतोय का आवाज आता? येस मॅम येतोय आता. मी ते परत स्विच ऑन केला, सर्किट मध्ये परत करंट फ्लो झाला, मीटरने रिडिंग्स वगैरे दिल्या
आणि फिल दी टेबल आपल्याला परत आता हा टेबल फिल करायचा आहे. आणि आता तुमच्या साईडनी सांगा मला कॅल्क्युलेटेड पॉवर किती आली आणि मेजर पॉवर किती आली. I'm calculated power 33.33237 and measured power is 33.35. म्हणजे एक्झॅक्ट पॉवर आली. आता तिसऱ्या ह्याच्यात काय करायचं हे तुम्ही मला सांगा. रीडिंग घेण्यासाठी मॅडम इथे असे चेंजेस करावे लागणार हे तुम्ही मला सांगा. बोला. बोला स्टुडंट, थर्ड स्टेपला काय करायला लागेल आता. And balance value change करावं लागेल. हा, किती घ्यायची बॅलन्स व्हॅल्यू तुम्ही सांगा. कोणती घेऊ शकता. घेऊ. ओके, 40 एवढी व्हॅल्यू घेतली. परत काय करायचं इथे हा स्विच ऑन करायचा ना. परत टेबल मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करून घ्यायची. आणि बघा पॉवर आलेली आहे 40 लोड घेतल्यानंतर. करा. स्टुडंट बोला. 249.9928 and measured value is 250.0135. 249.9 ही कॅल्क्युलेटेड आहे आणि 250.0 म्हणजे 0.1 चा डिफरन्स आहे फक्त. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहे. सिमिलरली परत आपण 45 घेतले. परत इकडे आपण स्विच ऑन करणार. परत मीटर सगळे रिडिंग शो करतील. फिल द टेबल घ्यायचा. पुढची व्हॅल्यू परत इंडिकेट. अशा नंबर ऑफ व्हॅल्यू आपण इथे इंट्रोड्यूस करू शकतो. तर प्रॅक्टिकल सगळ्यांना क्लिअर झालंय का. 2 वॅट मीटर मेथडने कशी पॉवर मेजर केली जाते समजले का सर्वांना. Yes, Yes, ma'am. ओके ठीक आहे.